मुंबईसह राज्यामध्ये पुढील 3 दिवस उष्माघाताचा धोका वाढणार आहे। राज्यामध्ये पुढील 3 राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे। कोकणामध्ये उष्णतेची लाट नसली तरी तापमान अधिक असेल असं हवामान विभागानं सांगितलंय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, सध्या अंगाची लाहीलाही होते, हवामान विभागानं त्या संदर्भातले अंदाज सुद्धा वर्तवले जात आहेत। काय सध्याचा अंदाज आहे? श्वेता, आपण जर पाहिलं तर पुढचे 4 ते 5 दिवस राज्यामध्ये हीट वेव्ह अर्थात उष्णतेची मोठी लाट असल्याचं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलंय। आपण जर पाहिलं तर पुणे वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढचे 3 ते 4 दिवस हे राज्यासाठी खरं तर काळजीचे असतील। या 4 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात तापमानात प्रचंड वाढ होऊ शकते असं देखील कळतंय। कालचं जर आपण एकंदर तापमानाची गणितं पाहिली किंवा तापमानाचा जर आपण अंदाज घेतला तर राज्यात सर्वाधिक तापमान काल अकोल्यामध्ये नोंदवण्यात आलं। 45.6 डिग्री इतकं मोठं तापमान खरं तर काल अकोल्यामध्ये नोंदवण्यात आलं। त्या खालोखाल मराठवाड्यामध्ये असेल किंवा राज्यातल्या इतरही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात तापमानाची नोंद करण्यात आली। हाच एक जो पॅटर्न आहे तापमानाच्या वाढीचा तोच पुढील 4 ते 5 दिवस राज्यामध्ये अनुभवायला मिळेल। महाराष्ट्रातल्या विविध भाग, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या सगळ्या भागात तापमान मोठ्या प्रमाणात असेल, मोठी लाट असेल। कोकण यामधून जरी सुटलं असलं तरी सुद्धा कोकणात लाट जरी येणार असली तरी सुद्धा कोकणातलं तापमान जे आहे ते अनेक पातळ्यांवरती वाढणार असल्याचं सुद्धा स्पष्ट झालं। त्यामुळे खऱ्या अर्थानं हवामान खात्याकडनं आणि एकंदर हवामान तज्ज्ञांकडनं या संदर्भात जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं। जसं तू आत्ता सांगितलंस की अंगाची लाही होते, अक्षरशः सकाळी 6-6:30 वाजता सुद्धा सकाळी आपण घरातून बाहेर पडताना आपल्याला उष्णतेचा जो एक मोठा फटका आहे किंवा त्याची जी चटके आहेत ते सकाळी सुद्धा आपल्याला जाणवायला आता सुरुवात झालेली। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी सुद्धा आहे, ती म्हणजे या आठवड्याच्या शेवटपर्यंत मान्सून जो आहे तो अंदमानमध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे पुढील काही आठवड्यात मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होईल। त्यामुळे या सगळ्या उकाड्यातून आणि तापमानाच्या या सगळ्या एकंदर लाटेतून लवकरच मुंबईसह महाराष्ट्रातल्या जनतेची देखील सुटका होणार असल्याचं देखील एक दिलासादायक वृत्त या निमित्तानं समोर येते। त्यामुळे या उकाड्यातून कधीपर्यंत महाराष्ट्राची सुटका होते आणि मान्सूनचं आगमन कधीपर्यंत होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। श्वेता, आणि त्यामुळे तुर्तास तरी 3 दिवस उष्णतेची लाट असणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।